आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काल आपण अवघड आणि सोपा विषय शिकलो। आता एखादा विषय का शिकायचा, त्याचा आयुष्यात कसा आणि कुठे वापर होतो याच्यावर आपण बोलणार। का शिकायचं म्हणजे आता इतके विषय आपण शिकतो, विविध विषय म्हणजे विज्ञान शिकतो, भूगोल, इतिहास, गणित, भाषा, या सगळ्यांचा आयुष्यात कसा वापर होतो त्याचा आज आपण विचार। साधी गोष्ट आहे, तुम्ही प्रत्येक जण कुठे ना कुठेतरी काम करणारी माणसं, चार पैसे कमवता, ते पैसे कसे खर्च करायचे किंवा आपण आता उदाहरणार्थ यांचं गॅरेज आहे शिवानीचं, ते एखादी गाडी आली, त्या गाडीचं रिपेअरिंगचे एवढे एवढे पैसे झाले, त्या माणसाने एक काही नोट दिली तुम्हाला, त्यातले किती परत करायचे हे हा जो हिशोब आहे, हा हिशोब कुठल्या विषयामुळे कळतो? गणित। ते गणित आपण इथे शिकतो। आता एकमेकांबरोबर संवाद साधायचा असतो, हा संवाद साधत असताना आपल्याला काय लागतं? आपण संवाद साधतो म्हणजे नेमकं करतो काय? बोलतो कशामुळं? भाषेमुळं। भाषा विषय मराठी आहे, हिंदी आहे, इंग्रजी आहे ना। एखादा फॉरेनचा माणूस आला तुमच्याकडे तर तुम्ही काय मराठीत बोलणार? इंग्रजीची गरज आहे। एखादा परप्रांतीय आला तर तुम्ही कसं हिंदीमध्ये बोलणार? त्यामुळे विविध भाषांचा त्यावेळेला उपयोग होतो। अशा या सगळ्या विषयांची आपण कुठे आयुष्यात कसा कसा उपयोग करून घेतो हे आज बघणार आहोत। आता मला सांगा, तुम्ही पण मला तुमच्याकडनं सांगा की तुम्ही कुठल्या कुठल्या विषयाचा कसा कसा कुठे वापर करता? हा सर, सर म्हणजे किचन मध्ये पण गणिताचा वापर होऊ शकतो का? कसा कसा सांग बघू। म्हणजे एकदम साधं सांगते आता, किचन मध्ये आपण चहा करायचा असेल है ना, चहा करायचा असेल तर मग अर्धा कप दूध लागतं आणि अर्धा कप पाणी लागतं, तर मग हे गणित आहे ना। एका दृष्टीने बरोबर आहे। हा किचनचं अजून एक उदाहरण मी सांगतो तुम्हाला। बसू बसू बस 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 बस। आता समजा आपल्याकडे 15-20 माणसं जेवायला येणार आहे, तर मग आपल्या घरातली जी गृहिणी असते, जी स्वयंपाक करणारी बाई असते, ती त्याचे गणित बांधते ना। आपण रोज काय 15-20 माणसांना जेवायला नाही घालत, बरोबर? रोज आपली 3-4च माणसं असतात, एक दिवस एकदम 15-20 माणसं येणार, मग त्याच्यासाठी किती भात करावा लागेल, किती पोळ्या कराव्या लागतील, किती भाकऱ्या थापाव्या लागतील, किती भाजी करावी लागेल, किती रस्सा करावा लागेल, हे पण एक गणितच आहे। मला काय वाटतं, नागरिक शास्त्राचा आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये खूप चांगला वापर, सामाजिक आणि धार्मिक गोष्टी कळतात, आपल्याला देशाचं राजकारण कळतं, समाज व्यवस्था कळते। खरं तर ना, नागरिक शास्त्राचं पुस्तक सगळ्यात छोटूस आहे, पण वापर मात्र नागरिक शास्त्राचा आयुष्यात सर्वात जास्त करावा लागतो। आणि काय पुढे कुणाला काय? त्याचा लोचा काय ना सर, इतिहास म्हटलं की कोणती लढाई कुठे कोणासोबत हे सगळं मला सेम वाटतं, आणि नागरिक शास्त्राचा लोचा असा आहे की कुठे किती सदस्य असतात, कोणता मंत्री काय काम करतो, मला कधीच नाही कळलं। या बाबतीत गोंधळ होणं स्वाभाविक आहे, कारण कुठला मंत्री कुठलं काम करतो हेच आपल्याला कळत नाही, त्यामुळे गोंधळ होणं स्वाभाविक। म्हणून सर झालं हुशार विद्यार्थी तुमचं सांगा। त्यांना बोललात ना, आता तुम्ही सांगा बघू। हो सर। सर साइंस यानी कि विज्ञान, उसका इस्तेमाल हम रोजाना जिंदगी में भी करते हैं। लाइट फैन ये विज्ञान ही तो है हा? उसमें से फिजिक्स मुझे समझ में नहीं, और केमिस्ट्री तो बनानी पड़ती है जैसे हमने बनाई है कि शिवा पान खाना भी छोड़ दिया मैंने। हे सगळं चांगलं आहे, तुम्ही हे सगळं विषय थट्टेवारी नेताय, तुमचाही दोष नाही म्हणा, तुम्हाला शिकवलंच तशा पद्धतीने, तुम्ही तरी काय करणार? पण अतिशय महत्वाचे विषय आहे ते, फिजिक्स, केमिस्ट्री है ना। ठीक आहे, हळूहळू आपण शिकू सगळं। बरं चला, आज आपण मराठी शिकूया। मराठीचं पुस्तक काढा आणि कविता कविता वाचायला सुरुवात करा।
हा. हा मी आल्यानंतर समजवतो तुम्हाला. आलोच मी. काय वाढू बस ना. मी वाढते ना तुला. नको नको बस. ये ये इथे बस. बरं मी बसते तू तू जेवारी. हा. काय झालंय? नाही नाही काही नाही. हे बघ आशू, ही डील तू क्रॅक केलीस, ती तू सक्सेसफुली कंप्लीट करशील याची आम्हा सगळ्यांना खात्री आहे. तरी काही लागलं तर सांग तू आम्हाला. काही नाही हो, असं मदत आत्ता नाही लागणार आहे काही. आणि बघा मला फ्रस्ट्रेशन नाही आलंय मी किंवा टेन्शनही नाहीये, फक्त काम खूप जास्ती आहे, दॅट्स इट. आशू आई आहे मी तुझी. मला दिसते तू टेन्शन मध्ये असते. नाही ग, कसलं टेन्शन काय. नवीन डील आहे, मोठं काम आहे, दॅट्स इट. आशू ओके, मला ऍडमिट आहे, थोडंसं टेन्शन आहे. बघितलं. शू, मी काही मदत करू शकते का? नाही म्हणजे हल्ली फ्री आहे ना मी. तुझं कामाचं टेन्शन थोडं कमी होईल म्हणून म्हटलं. हे थोडक्यात काय तर तुझा कामाचा लोड कमी करण्यासाठी तू आम्हाला सांग, आम्ही काही करू शकतो सगळं. हो नाही भाऊ, अशी आत्ता काहीच मदत नको आहे. काम खूप आहे फक्त, दॅट्स इट. आणि आई हे बघ, सगळं काही व्यवस्थित नीट होईल, डोंट वरी. मी काय आउट ऑफ कंट्रोल नाही आहे. आणि आई बघ, तू काळजी करू नको. आत्ता हे काम मी पूर्ण डेडिकेशननी करणार आहे, कारण हे काम मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी किती कष्ट केले ते माहिती आहे मला. त्याला जस्टिस मिळायला हवं ना. आणि भाऊ, मला काहीही लागलं तरी मी तुम्हाला सांगेन, पण आत्ता काही गरज नाही, कारण ऑफिसचं काम काका बघतोय, हे काम मी बघतोय. सो ऑफिसचं टेन्शन मला नाहीये. हे बघ सीता, तो करतोय ना इतकं मन लावून काम, करू दे त्याला. अरे हे काय झालं तुझं एवढंच अचल. आशू पाहिलं, मी इतकं बिझी आशूला आतापर्यंत कधीच पाहिलं नाहीये हो. पण चांगली गोष्ट आहे ना, कामात बिझी आहे ना.